नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण TCSने जे प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि पहिला प्रश्न आहे, आर्या भारत ही रचना कोणाची आहे? तर आर्या भारत ही रचना जी आहे तर मोरोपंत यांची आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, उपजणे या क्रियापदाचे विरुद्धार्थी क्रियापद सांगा. तर उपजण्याच्या विरुद्धार्थी मरणे. भावे प्रयोगात क्रियापदाचा डॅश याला प्राधान्य असते. तर भावे प्रयोगामध्ये क्रियापदाचा भाव याला प्राधान्य असते. सुनंदा आणि मुली घरातून बाहेर डॅश आणि डॅश रिक्षात बसल्या. तर सुनंदा आणि मुली घरातून बाहेर पडल्या आणि त्या रिक्षामध्ये बसल्या. वर्ष 2006 मध्ये आशा बगे यांच्या भूमी या कोणत्या लेखन प्रकाराला साहित्य अकादमी पारितोषिक जाहीर झाले? तर कादंबरी आहे भूमी या लेखन प्रकार. तर भूमी ही काय आहे? कादंबरी आहे. आणि वर्ष 2006 मध्ये आशा बगे यांना साहित्य अकादमीचं पारितोषिक जाहीर झालं होतं. पदरमोड करणे याचा अर्थ सांगा. तर पदरमोड करणे म्हणजे स्वतःचा पैसा खर्च करणे. जर मी तिथे डॅश तर हे भांडण होऊच डॅश. तर जर मी तिथे असते तर हे भांडण होऊच दिले नसते. वाकुल्या दाखवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर वाकुल्या दाखवणे म्हणजे वेडावून दाखवणे. पुढीलपैकी कोणते मिश्र वाक्य नाही? जर मी बाहेर गेलो तर मी भाजी आणीन हे आहे. बाहेर जाता आले म्हणून मी भाजी आणली हे पण आहे. मी बाहेर गेल्यावर भाजी आणीन हे मिश्र वाक्य नाही, तर हे केवल वाक्य आहे. शिगेला पोहोचणे म्हणजे काय? तर शिगेला पोहोचणे म्हणजे शेवटच्या टोकाला जाणे. पुढीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण ओळखा. तर गैरवाजवी हे अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे. तोंडपाठ, तोंडाने पाठ, तत्पुरुष समास. चोरपस, चोर भय, चोरापासून भय. गावदेवी, गावची देवी हे सर्व तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत. तर गैरवाजवी हे अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे. पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा. तेढ, तर या शब्दाचा योग्य अर्थ आहे अढी. पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य ओळखा. सर्व उपस्थित राहिले. जर अधिकारी आले तर सर्व उपस्थित राहतील हे मिश्र वाक्य आहे. सर्वांनी उपस्थित राहावे ही इच्छा आहे म्हणजेच हे विद्यार्थी वाक्य आहे. आणि सर्वांनी उपस्थित राहा या वाक्यामध्ये आज्ञा दिलेली आहे म्हणजेच हे आज्ञार्थी वाक्य आहे. इथं 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला कन्फ्यूज होण्याची शक्यता असते. सर्वांनी उपस्थित राहावे अशी एक इच्छा आहे आणि विद्यार्थी वाक्यामध्ये इच्छा, योग्यता, लायकी दर्शवलेली असते. यानंतर पुढील प्रश्न, पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा. मत्ता म्हणजेच काय? संपत्ती. योग्य विरुद्धार्थी जोडी ओळखा. नितांत, अत्यंत ही नाही. नितळ, स्वच्छ, निढळ, कपाळ समानार्थी शब्द आहेत. नीटस, ओबडधोबड हा विरुद्धार्थी आहे. निशुल्क या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही? तर सशुल्क हा शब्द समानार्थी नाही. योग्य जोडी ओळखा. तो खूप बडबडत होता. त्याला आज मळमळते. त्याला आज आता बसवते. त्याचे काम करून झाले हा समापन कर्मणी प्रयोग आहे. तर तो खूप बडबडत होता या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोग होऊ शकत नाही कारण कर्मच नाही आहे. त्याला आज मळमळते, त्याला आता बसवते हे शक्य आहे. मळमळते, गडगडते हे भावकर्तरी प्रयोगाचे उदाहरणं असतात. त्यानंतर आकाश ढगांनी भरलेले होते. ढगांनी भरलेले यासाठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरा. तर याला मेघाच्छादित हा शब्द असेल.
पुढील वाक्यामधील क्रियापद ओळखा. शेतीची कामे यंदा लांबली. तर लांबली हे क्रियापद आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय? तर क्रियापद. योग्य समानार्थी शब्द ओळखा. प्रित्यर्थ. तर प्रित्यर्थाचा समानार्थी शब्द आहे यास्तव. प्रामुख्याने गझल या काव्यप्रकारात रचना करणारे प्रसिद्ध कवी कोण आहेत? तर सुरेश भट हे गझल या काव्यप्रकारात रचना करणारे प्रसिद्ध कवी आहेत. अर्थानुसार पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. भांडे पात्र, बाक वाकडेपणा, पीक कोकिळ, मद द्वेष ही अयोग्य जोडी आहे अर्थानुसार. पुढीलपैकी कोणते द्विगु समासाचे उदाहरण नाही? आता द्विगु समास म्हणजे काय? तर द्विगु समासामध्ये पहिले पद हे संख्याविशेषण असते, जसे की नवरात्र, नवरात्रींचा समूह, त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह, पंचवटी, 5 वडांचा समूह. तर 4, 5, 4 किंवा 5 हा विकल्पामध्ये येतो, म्हणून हे द्विगु समासाचे उदाहरण नाही. कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरा. मी डॅश भाषा डॅश अभ्यास चांगला सुरू आहे. माझा भाषेचा अभ्यास चांगला सुरू आहे हेच करेक्ट असेल. यानंतर पुढील प्रश्न. विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखा. निकट, लांब, निकामी, उपयोगी. तर निकड, तातडी ही विरुद्धार्थी नसलेली जोडी आहे, कारण हे समानार्थी शब्द दिलेले आहेत. त्यानंतर आपण इंग्लिश विषयाचे प्रश्न पाहू. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. व्हॅरिड याच्या विरुद्धार्थी येणार आहे होमोजिनियस. शी डॅश अ फ्रेंच ॲसेंट. तर शी हॅज अ फ्रेंच ॲसेंट. Select the most appropriate meaning of the given proverb. You can't have your cake and eat it too. तर ह्या प्रोवर्बचा योग्य अर्थ येणार आहे यू कांट एन्जॉय बोथ ऑफ टू डिझायरेबल बट म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह अल्टरनेटिव्स. Select the correctly punctuated phrase to fill in the blanks. Dash visit Holmes and Dr. Watson at their place. तर मेरी मॉर्स्टन अ यंग वुमन विजिट्स. त्यानंतर पुढील प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. अ बिग शॉट या इडियमचा अर्थ आहे ॲन इम्पॉर्टंट पर्सन, म्हणजेच अ बिग शॉट. In the following sentence, 4 words are underlined, out of which one word is misspelled. Find the incorrectly spelled word. कोणत्या शब्दाचं इनकरेक्ट स्पेलिंग आहे ते बघायचं आहे. तर द बॅगेज फॉलोड इन द रेअर ऑफ द ट्रूप्स ऑन द मार्च हे तर बरोबर आहे. परत ट्रूप्स पण बरोबर आहे. RAER हे चुकीचं आहे. रिअर REAR पाहिजे. Select the most appropriate meaning of the given proverb. One swallow doesn't make a summer. याचा करेक्ट मीनिंग आहे one fact does not prove something as it may be an exception to the rule. The following sentence has been split into 4 segments. Identify the segment that contains a grammatical error. No one wanted to go home in the end of the holiday. तर no one wanted to go home in the end येणार नाही, याच्यामध्ये एरर आहे. Select the most appropriate question tag to fill in the blank. You speak English fluently. तर क्वेश्चन टॅग करायचा आहे. स्पीक क्रियापदाचं पहिलं रूप म्हणून डू येणार. वाक्य होकारार्थी आहे, नकारार्थी करायचं आहे डोंट यू. यानंतर पुढील प्रश्न. सिलेक्ट द करेक्टली पंक्च्युएटेड फ्रेज टू फिल इन द ब्लँक. देअर वॉज समथिंग स्ट्रेंजली इनकरेजियस इन धिस ओरिएंटल फिगर फ्रेम्ड इन द कॉमन प्लेस.
तर doorway of a third-rate suburban dwelling house. Select the most appropriate option to fill in the blank. We dash obey the traffic rules to save our life as well as that of others. तर we should obey. Select the most appropriate present tense verb from to fill in the blank. Shakespeare dash life is but a walking shadow. तर Shakespeare said life is but a walking shadow. Shakespeare म्हणाला. Parts of the given sentence have been underlined. One of them contains an error. The underlined parts are given as option with some changes. Select the option that correctly rectifies the error. The furniture in the living room are arranged in a cozy and inviting manner. तर फर्निचर जो शब्द आहे तर तो एकवचनी शब्द आहे, यासाठी आर येणार नाही, इज येईल. Select the most appropriate article to fill in the blank. If no article is required, select no article. My brother needs dash dictionary to enrich its vocabulary. तर my brother needs a dictionary to enrich his vocabulary. अ आर्टिकल इथे येणार आहे. Select the most appropriate adverb to fill in the blank. She sang dash during her solo performance. तर she sang beautifully during her solo performance. Select the option that express the given sentence in passive voice. Passive voice विचारलेला आहे. Did your team leader ask you to prepare that presentation again? तर did दिलेला आहे, म्हणजे इथं करताना काय येईल, वेअर यू आहे म्हणून वेअर यू वॉज येणार नाही. हॅव आणि हॅवंट याचा प्रश्नच नाही इथं. वेअर यू आस्क्ड बाय युअर टीम लीडर टू प्रिपेअर द प्रेझेंटेशन अगेन. क्रियापदाला ING प्रत्यय आहे का नाही, म्हणून विंग याचा प्रश्नच उरत नाही. यानंतर पुढील प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. It is the duty of custom officers to dash the passport and other valuable of every passenger. It is the duty of custom officers to check. आता टू नंतर क्रियापदाचं पहिलं रूप येत असतं, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून बाकीचे ऑप्शन येणारच नाहीत, कारण टू नंतर क्रियापदाचं नेहमी पहिलं रूप येत असतं. The given sentence has an error. Select an option which rectifies the sentence to its past tense. Select the option no error identified if there is none. She walked into the station only to find that the train left. तर यामध्ये she walked into the station only to find that the train had left. लक्षात ठेवा, जर अगोदरच्या वाक्यामध्ये भूतकाळ असेल, साधा भूतकाळ, तर पुढचं वाक्य हे पूर्ण भूतकाळामध्ये येत असतं. म्हणजेच कॉम्बिनेशन असं आहे की साध्या भूतकाळासोबत नेहमी पूर्ण भूतकाळ येत असतो. म्हणूनच शी वॉक्ड इन टू द स्टेशन ओनली टू फाइंड दॅट द ट्रेन हॅड लेफ्ट येणार आहे, विल लिव्ह येणार नाही, हॅड लेफ्ट येईल, पूर्ण भूतकाळ. Select the option that express the given sentence in passive voice. Will he use the bridge once it is constructed? तर will the bridge be used by him once it constructed? इथं हॅड दिलेला आहे, हॅड येण्याचा प्रश्नच येणार नाही, हॅड बीन येणार आहे, हे पण येऊ शकत नाही. तुम्ही जर एलिमिनेशन मेथड वापरली तर उत्तर लगेच भेटेल, कारण इथं इट इज दिलेला आहे आणि इथं इट वॉज केलेला आहे. आपणास काळ बदलण्याची आवश्यकता नाही. इथं विल द ब्रिज यूज्ड बाय हिम वन्स इट इज कन्स्ट्रक्टेड. The given sentence has an error. Select the option which rectifies the sentence in its past tense. Select the option no error identified if there is one.
I had been meant to call my parents, but I was not able to find a phone box. तर I had meant to call my parents, but I wasn't able to find a phone box. I had been येणार आहे का? तर नाही. I had meant येणार आहे. been येणार नाही. Select the most appropriate antonym of the given word. Frail, तर याचं येणार आहे sturdy. Select the most appropriate article to fill in the blank. If no article is required, select no article. He ordered him to leave dash room and forbade him to return. He ordered him to leave the room. Leave the room and forbade him to return. Select the most appropriate antonym of the underlined word. Reading the thought-provoking novel had a profound impact on her, causing her to reflect deeply on the complexities of human nature and the meaning of life. Sir, superficial. Profoundचं काय येणार आहे? Superficial. Select the most appropriate option to fill in the blank. The parcel dash to the wrong address. तर the parcel was delivered. पार्सल एकवचनी आहे, इथं विअरेचा प्रश्नच नाही. डिलिवर्ड, वॉज डिलिव्हरिंग नाही. तर द पार्सल वॉज डिलिव्हर्ड टू द रॉंग ॲड्रेस, कारण पार्सल हे कोणाकडून तरी पाठवण्यात गेलेलं आहे. म्हणजे इथं पॅसिव्ह व्हॉइसचं हे वाक्य आहे, म्हणून वॉज डिलिव्हर्ड येणार आहे. नुसतं डिलिव्हर्ड येणार नाही, विअर डिलिव्हर्ड येणार नाही किंवा वॉज डिलिव्हरिंग येणार नाही. हे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. In the following sentence, 4 words are given in bold, out of which one word is misspelled. Find the misspelled word. With all the extraordinary characters, the play is difficult to understand without assistance. तर याचं वाक्य काय येणार आहे? एक्स्ट्राऑर्डिनरी. यानंतर आपण GSचे विचारलेले प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या राज्याने 2023 मध्ये मुख्यमंत्री लाडली बहन योजना सुरू केली आहे? तर मध्य प्रदेशची ही योजना आहे. आणि लेक लाडकी म्हणलं तर ती महाराष्ट्राची योजना आहे. लाडली बहन योजना ही मध्य प्रदेश या राज्याने सुरू केली होती. खालीलपैकी कोणत्या धार्मिक परंपरेमध्ये संसार आणि निर्वाण या संकल्पनेवर विश्वास ठेवला जातो? तर बौद्ध धार्मिक परंपरेमध्ये संसार आणि निर्वाण या संकल्पनेवरती विश्वास ठेवला जातो. साऊथ एशियन यूथ टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताने किती सुवर्णपदके जिंकली? तर 16 सुवर्णपदके जिंकलेली आहेत. बेकायदेशीर कृत्य सुधारणा अधिनियम डॅशद्वारे बेकायदेशीर कृत्य अधिनियम 1967 मध्ये सुधारणा केली गेली. तर याचं उत्तर आहे 2019. 1833च्या चार्टर ॲक्टबद्दल खालील विधाने विचारात घ्या. बंगालचा गव्हर्नर जनरल हा संपूर्ण ब्रिटिश भारतात अनन्य वैधानिक अधिकार असलेला भारताचा गव्हर्नर जनरल बनला. तर लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. तर ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. ताराबाई शिंदे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले होते? तर स्त्री पुरुष तुलना हा त्यांचा ग्रंथ होता. हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे. भारताच्या भूस्खलन नकाशा संग्रहात लँडस्लाइड ॲटलसमध्ये हिमालय आणि पश्चिम घाटातील भारतातील डॅश आणि 2 केंद्रशासित प्रदेश यातील भूस्खलन प्रवण प्रदेशांचा माहितीसाठा डेटाबेस समाविष्ट आहे. तर 17 राज्यांमध्ये समाविष्ट आहे. पारशी धार्मिक सुधारणा संघटनेची स्थापना कोणत्या प्रांतात झाली? तर बॉम्बे प्रांतात झाली. ब्राह्मो समाजाच्या प्रचाराला विरोध करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी धर्मसभा आयोजित केली होती? तर राधाकांत देव यांनी ब्राह्मो समाजाच्या प्रचाराला विरोध करण्यासाठी धर्मसभा आयोजित केली होती. न्यायपालिकेच्या कार्याबाबतचे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर ती राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील विवादांचे निराकरण करते.
खालीलपैकी कोणते हे जागतिक तापमान वाढीचे ग्लोबल वॉर्मिंगचे एक कारण नाही? तर वाळूची वादळे हे जागतिक तापमान वाढीचे म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगचे कारण नाही. बाकीचे आहेत औद्योगिक उपक्रम, जंगलतोड, जीवाश्म इंधनाचे ज्वलन यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते. कच्छचे रण हे हंगामी कच्छ खाजण कोणत्या भारतीय राज्यामध्ये आहे? तर ते गुजरात राज्यामध्ये आहे. खालीलपैकी कोणती जोडी अचूकरित्या जुळवलेली आहे? जमनलाल बजाज वर्धा येथील सत्याग्रह आश्रम, दादाभाई नौरोजी बॉम्बे असोसिएशन, डॉक्टर B.R. आंबेडकर शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन आणि बाळ गंगाधर टिळक यांची सत्यशोधक सभा. तर ही तिन्ही योग्यरित्या जुळवलेल्या जोड्या आहेत. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही असे अनुसूचित केले गेले आहे? तर कलम 14 मध्ये कलम 14 ते 18 हे समानतेचे आहेत. ही तुम्हाला माहीत असाव्यास हवं. सी. नटेल मुदलियार यांनी 20 नोव्हेंबर रोजी T.M. नायर, P. थेगाराया चेट्टी आणि अलमेलू मंगाई थयारामल यांच्या मदतीने जस्टिस पार्टीची स्थापना केली. तर 1916 मध्ये स्थापना केलेली आहे. जस्टिस पार्टीची कुणी केली आहे? तर सी. नटेश मुदलियार यांनी केलेली आहे. T.M. नायर आणि P. थेगाराया चेट्टी आणि अलमेलू मंगाई थयारामल यांच्या मदतीने. यानंतर पुढील प्रश्न आहे, लीडर हे वृत्तपत्र मूलतः खालीलपैकी कोणाच्या धोरणांचे मुखपत्र होते? तर ते उदारमतवादी धोरणांचे मुखपत्र होते. लीडर हे वृत्तपत्र जुलै 2022 मध्ये डॅश यांच्याद्वारे स्वनिर्भर नारी ही वैशिष्ट्यपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर हेमंत बिस्वा शर्मा यांनी जुलै 2022 मध्ये स्वनिर्भर नारी ही योजना सुरू केली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात कायद्यापुढे समानता ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे? तर कलम 14 ते कलम 18 इथपर्यंत समानतेची कलमं दिलेली आहेत. तर कलम 14 मध्ये कायद्यापुढे सर्व समान ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे. कलम 17 हे अस्पृश्यताशी संबंधित आहे. MS पॉवरपॉईंटच्या फाईलसाठी खालीलपैकी कोणते एक्सटेन्शन वापरले जाते? तर ते PPT वापरले जाते. बियास नदी ही डॅशची उपनदी आहे? तर सतलज नदीची बियास ही उपनदी आहे. दिल्ली पोलीस आस्थापना अधिनियम 1964, माहितीचा अधिकार RTI अधिनियम 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? ज्या माहितीच्या प्रकटीकरणामुळे संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग होईल अशी माहिती नाकारली जाऊ शकते. ज्या माहितीच्या प्रकटीकरणामुळे राज्य विधानमंडळाच्या विशेषाधिकाराचा भंग होईल अशी माहिती नाकारला जाऊ शकते. ज्या माहितीचा खुलासा केल्याने संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग होईल अशी माहिती नाकारता येऊ शकत नाही. तर ऑप्शन नंबर C आणि D, ज्या माहितीचा खुलासा केल्याने राज्य विधानमंडळाचा विशेषाधिकाराचा भंग होईल अशी माहिती नाकारता येऊ शकत नाही. तर संसदेच्या येणार आहे का? नाही. त्याचप्रमाणे राज्य विधिमंडळाच्या नाही. तर संसदेने विशेषाधिकाराचा भंग होईल अशी माहिती तसेच राज्य विधानमंडळाच्या विशेष अधिकाराचा भंग होईल अशी माहिती नाकारता येऊ शकत नाही. ही जी विधाने आहेत ती विधाने चुकीची आहेत. एप्रिल 2023 मध्ये राणी रामपाल ही स्वतःच्या नावाचे स्टेडियम असलेली डॅश मधील पहिली महिला ठरली. तर हॉकीमध्ये पहिली महिला ठरलेली आहे राणी रामपाल, जिचं स्वतःच्या नावाचं स्टेडियम आहे. एप्रिल 2023 मध्ये डॅश येथे आपत्ती प्रतिरोधक पायाभूत संरचनावरील 5वी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. तर नवी दिल्ली येथे. 20 ऑक्टोबर 2022 रोजी येथे संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस श्री अँटोनिया गुटेरस यांच्या उपस्थितीत लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट सुरू करण्यात आले होते. तर गुजरात येथे सुरू करण्यात आले होते. यानंतर
पेशीचक्रात प्रामुख्याने G1, S, G2 आणि M असे 4 टप्पे असतात. येथे S हा टप्पा काय दर्शवतो? तर DNA संश्लेषण टप्पा हा S टप्पा दर्शवतो. यानंतर पुढील जे प्रश्न आहेत ते मॅथ आणि रिझनिंगवर विचारण्यात आलेले आहेत. दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानामधील माहिती सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी आढळली तरी असे गृहीत धरून दिलेल्यापैकी कोणता ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे ते ठरवा. विधाने आहेत, सर्व शर्ट हे टाय आहेत आणि काही शर्ट हे परफ्यूम्स आहेत. तर जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे डायग्राम काढू. सर्व शर्ट हे काय आहेत? तर टाय आहेत आणि काही शर्ट हे परफ्यूम्स आहेत. जे काही शर्ट हे काय आहेत? परफ्यूम्स आहेत. आणि निष्कर्ष काय दिले आहेत? काही टाय हे परफ्यूम्स आहेत. काही टाय हे परफ्यूम्स आहेत का? तर आहेत, हो आहेत. काही शर्ट हे परफ्यूम्स नाहीत. तर आपण पाहू शकतो की शर्ट आणि परफ्यूमचा भाग हा इथं आलेला आहे. म्हणजे काही शर्ट हे परफ्यूम्स आहेत. केवळ निष्कर्ष एक तर्कसंगत आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, दिलेली विधाने निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. दिलेली विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असली तरीही ती सत्य आहेत असे तुम्हाला गृहीत धरायचे आहे. दिलेल्या निष्कर्षापैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे हे तुम्हाला ठरवायचे आहे. सर्व बूट विजारी आहेत. सर्व बूट काय आहेत? विजारी आहेत. सर्व विजारी टाय आहेत. सर्व विजारी काय आहेत? टाय आहेत. आणि काही विजारी हे पट्टे आहेत. म्हणजे अशा प्रकारची ही डायग्राम येणार आहे. तर निष्कर्ष पाहू. काही पट्टे टाय आहेत. काही पट्टे हे टाय आहेत का? तर हो आहेत. काही टाय विजारी आहेत. काही टाय या विजारी आहेत का? तर आहेत. म्हणजे निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 हे दोन्ही सत्य आहेत. यानंतर पुढील प्रश्न, जी संख्या मालिका दिलेली आहे त्या संख्या मालिकेमध्ये पुढे कोणते पद येणार आहे ते विचारण्यात आलेले आहे. 7 आणि 13चा फरक घेतला तर तो येईल 6. 13 आणि 25 मध्ये 12चा फरक. परत 25 आणि 43 मध्ये 18चा फरक. 43 आणि 67 मध्ये 24चा फरक. आपण जर निरीक्षण केलं तर 6च्या पटीतल्या संख्यात 6 दुनी 12, 18, 24 म्हणजे आता इथं 30चा फरक येणार आहे. 67 मध्ये जर आपण 30 मिळवलं तर संख्या किती येणार आहे? 97. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, BO17 हा ZM24शी एका विशिष्ट तऱ्हेने संबंधित आहे. त्याचप्रमाणे TD24 हा RB31शी संबंधित आहे. तर खालीलपैकी कोणते VZ हे 36शी संबंधित आहे? तर याच्याशी संबंधित काय असणार आहे? TX43. खालील 4पैकी 3 एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि म्हणून ते एक गट तयार करतात. त्या गटात न बसणारा पर्याय निवडा. तर या गटामध्ये न बसणारा पर्याय आहे GIE. यानंतर पुढील प्रश्न सोडवायचा आहे. -18 प्लस, आता इथं 6/3 अगोदर हे सोडवून घेऊ. इथं किती येईल? 2 आणि प्लस किती येणार आहे? 5. यानंतर -18 आणि +2 आहे म्हणजे हे किती येतील? 18 मधून 2 गेले, -16 + 5. आता -16 + 5 किती येतील? -11. ऑप्शन नंबर 3 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारित असलेल्या दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे? तर NKMQ. जर आपण प्रत्येक अक्षर बघितलं तर -2 आणि +2 असा गॅप देण्यात आलेला आहे.
इथं ZWY हे येईल. यानंतर पुढील प्रश्न, 4 शब्दजोड्या दिल्या आहेत, त्यापैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत, एक वेगळी आहे. वेगळी असलेली शब्दजोडी निवडा. तर ड्युरॅल्युमिन, ॲल्युमिनियम, पोलाद लोह आणि पितळ तांबे हे एक विशिष्ट प्रकारे समान आहेत, तर प्लॅटिनम सोने ही चुकीची जोडी आहे. 4 शब्दजोड्या दिल्या आहेत, त्यापैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे. वेगळी असलेली शब्दजोडी निवडा. डी जीवनसत्व, बालशोष. तर मूळदूधसाठी डी जीवनसत्व असतं. आयोडीन, गलगंड, लोह, रक्तक्षय बरोबर आहे. इथं सोडियम हे चुकीचं दिलेलं आहे, तिथं डी जीवनसत्व पाहिजे होतं. जर पी म्हणजे अधिक जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे सोडवून घेऊ. क्यू म्हणजे काय, -6. आर म्हणजे काय, -3. तर पी म्हणजे काय, +12. आणि एस म्हणजे काय, तर भागाकारामध्ये 2. हे सोडवून घेऊ. 25 वजा अगोदर गुणाकार करा, 6 18 आणि 2 ने 12ला भाग द्या, किती येईल, 6. त्यानंतर 25 मधून 18 गेले तर राहतील 7. 7 आणि 6 किती, 13. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या शृंखलेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे, फरक घ्या. संख्या मालिका आहे 36, 34, 30, 28 आणि 24. तर यामध्ये कितीचा फरक आहे, 2. त्यानंतर 4, परत 2, परत 4, म्हणजे परत 2चा फरक येईल. ऑप्शन नंबर 1 प्रश्नाचं उत्तर असेल. हरीने 4 रुपये प्रति किलो दराने एका प्रकारचा 25 किलो गहू खरेदी केला आणि 4.50 प्रति किलो दराने दुसऱ्या प्रकारचा 35 किलो गहू खरेदी केला. तर हे मिश्रण 4.25 प्रति किलो या दराने विकले तर त्याचा नफा किंवा तोटा शोधा. अशा प्रकारचं हे उदाहरण आहे. तर 4 किलो प्रति दराने एका प्रकारचा 25 किलो गहू खरेदी केलेला आहे आणि 4.50 प्रति किलो दराने दुसऱ्या प्रकारचा 35 किलो गहू खरेदी केलेला आहे. तर 257.5 आणि 255.5, तर याची वजाबाकी किती येईल, 2.5, म्हणजेच 2.50 रुपये तोटा होणार आहे. जर 4 अधिक 4चा n अधिक 5 बरोबर 260, तर 5 n अधिक 3चे मूल्य शोधा. तर 4 अधिक 4 n अधिक 5 बरोबर 4 अधिक आपण काय लिहू शकतो, 256. 260ची आपण फोड केली आणि 4 अधिक 256 घेतलं. आता पाया समान आहे. इथं n अधिक 5, 4 अधिक 4 अधिक n अधिक 5 आणि इथं 4 अधिक 4चा कितवा घात येईल, 256, म्हणजे 4चा चौथा घात येणार आहे. आता दोन्हीकडचा पाया समान झाला. 4 n अधिक 5 बरोबर काय येईल, 4. n बरोबर 5 वजा 1 म्हणजे किती येईल, 1. तर आता 5 n अधिक 3 म्हणजेच 5 वजा 1 अधिक 3 म्हणजे 5चा वर्ग बरोबर काय येईल, 25. एक भांडे द्रवाने भरलेले आहेत, ज्यापैकी 3 भाग पाणी आणि 5 भाग शाई आहे. त्या मिश्रणात अर्धा भाग पाणी आणि अर्धा भाग शाई असण्यासाठी मिश्रणाचा किती भाग काढून त्याच्या जागी पाणी घेतले पाहिजे. म्हणजे एकूण भाग किती आहेत, 8. त्यापैकी 3 भाग पाणी आहे आणि 8 भागापैकी 5 भाग शाई आहे. आता हे सोडवल्यानंतर 1/5 हे उत्तर येईल. एक माणूस स्थिर पाण्यात 8 किलोमीटर प्रतिवेगाने पोहू शकतो आणि नदी 2 किलोमीटर प्रतिवेगाने वाहत आहे. जर त्या व्यक्तीला एका ठिकाणी जाऊन परत येण्यासाठी 1 तास लागला तर ते ठिकाण किती अंतरावर आहे. तर अगोदर या दोघांची बेरीज करा. 8 आणि 2 किती, 10 आणि 8 वजा 2 किती, 6, म्हणजेच 1/10.
x/6 बरोबर हे सोडवल्यानंतर 6x अधिक 10x छेदस्थानी 60 म्हणजेच 16x/60 x बरोबर 60 छेदस्थानी 16 तर हे किती येणार आहे 3.75 किलोमीटर. संख्या आणि चिन्हांच्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्यानंतरच्या प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी केलेल्या डावीकडून उजवीकडे करावयाची आहे. तर डावीकडून उजवीकडे करायची आहे म्हणले यातील अशी किती चिन्हे आहेत ज्यापैकी प्रत्येकाच्या ताबडतोब असं चिन्ह पाहिजे इथं आणि त्याच्या आधी एक संख्या पाहिजे आणि नंतर एक चिन्ह पाहिजे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की नंतर एक अन्य चिन्ह देखील आहे. म्हणजे चिन्ह पाहिजे, त्याच्या अगोदर संख्या पाहिजे आणि नंतर देखील चिन्हच पाहिजे. इथे तुम्ही पाहू शकता की इथं @ आहे म्हणजे हे चिन्ह आहे, त्याच्या अगोदर संख्या 6 आहे आणि नंतर डॉलरचं चिन्ह आहे म्हणजे एकाच ठिकाणी आहे. वार्षिक 12% दराने 1 वर्षासाठी 5,000 रकमेवरील अर्धवार्षिक गणना करून येणारे चक्रवाढ व्याज शोधा. तर अर्धवार्षिक म्हणलेला आहे, पूर्ण वार्षिक दर किती आहे 12% आणि याच्या अर्धा किती येईल 6%. आता हे सोडवून घेऊ. 5,000 गुणिले 106 छेदस्थानी 100 गुणिले 106 छेदस्थानी 100. आपण अर्धवार्षिक म्हटलेलं आहे म्हणून 6 व्याज घेतलेला आहे. आता हे 2 शून्य कटले, परत हे 2 शून्य कटले, हा इथला 1 शून्य कटला आणि इथला 1 शून्य कटला. 5 × 5 5 × 2 = 10. परत याने भाग देऊ. 2 × 5 = 10 आणि 2 × 3 = 6. 106 आणि जर 53चा गुणाकार केलात तर तो येईल 5,618. आता यामधून 5,000 वजा करा, किती येणार आहेत 618. हे चक्रवाढ व्याज येणार आहे. एक टाकी 300 लिटर पाण्याने भरलेली होती. दिवसभरात 87 लिटर आणि 225 मिलीलिटर पाणी वापरण्यात आले. दिवसाअखेर टाकीत किती पाणी शिल्लक होते. आता 300 लिटर पाणी होतं पण उत्तरामध्ये काय दिलेलं आहे मिलीलिटरमध्ये दिलेलं आहे म्हणून लिटरचं मिलीलिटरमध्ये कन्व्हर्जन करा. तर या ठिकाणी किती येतील 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर म्हणजे 1000ने गुणल्यानंतर परत हे 3 शून्य वाढले. आता इथं 87 लिटर आहे आणि 285 मिलीलिटर आहे म्हणजेच 87,000. त्याच्यामध्ये आपण 225 प्लस केले तर किती येतील 87,000 225. आता यामधून वजाबाकी करू. या सर्वांची वजाबाकी केली तर 10 मधून 5 गेले 5, परत इथे 9, 9 मधून 2 गेले 7, परत इथे 9 मधून 2 गेले 7, परत इथे 9, इथे 2, तर 9 मधून 8 गेले 1 आणि या ठिकाणी किती राहिले 2. म्हणजे उत्तर ऑप्शन नंबर 4 येणार आहे. फक्त लिटरचं मिलीलिटरमध्ये रूपांतर करायचं होतं. 4 पुरुष 5 दिवसात एक काम पूर्ण करतात. पुरुष किती आहेत 4, एक काम किती दिवसात करतात 5. तर 4 दिवसात किती पुरुष काम पूर्ण करतील हे कट करा. उत्तर किती येईल 5. एका विक्रेत्याने 1 रुपयात 6 लिंबू खरेदी केले. 20% नफा मिळवण्यासाठी त्याने 1 रुपयात किती लिंबू विकले पाहिजेत. आता खरेदी किंमत किती आहे 1 लिंबू 1/6 रुपये. खरेदी किंमत 20% नफा मिळवायचा आहे म्हणजेच 1/6 गुणिले 120 छेदस्थानी 100. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 6 × 6 6 × 2 = 12. 2 × 1 = 2, 2 × 5 = 10. 1 छेदस्थानी 5 म्हणजेच उत्तर किती आलं 5. एक बस 40 किलोमीटर प्रति आवर 80 वेगाने 80 किलोमीटरचा अंतराचा प्रवास करते आणि पुढील 30 किलोमीटर अंतराचा प्रवास 10 किलोमीटर प्रति आवर या वेगाने करते. तर तिचा सरासरी वेग किती आहे. आता एकूण अंतर किती आहे हे 80 आणि हे 30 म्हणजेच किती 110 किलोमीटर अंतर आहे एकूण. अर्धा अंतर किती करते
40 किलोमीटर वेगाने 80 किलोमीटर अंतराचा प्रवास करते आणि 10 किलोमीटर अंतराचा प्रवास 30 किलोमीटर प्रति वेगाने करते. म्हणजे जे 80 किलोमीटर अंतर आहे याला किती 2 तास आणि 10 किलोमीटर पर आवरने 30 किलोमीटरसाठी किती 3 तास. एकूण तास किती झाले 5 तास. आता 5ने भाग द्या. 5 दुनी 10 एक उरलं आणि 5 दुनी 10 म्हणजेच 22 किलोमीटर पर आवर. अक्षरे, संख्या, चिन्हे यांच्या दिलेल्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. ही डावी बाजू आणि उजवी बाजू आहे. अशी किती चिन्हे आहेत ज्यांच्या ताबडतोब आधी एक. आता चिन्हे आहेत ज्यांच्या अगोदर एक काय पाहिजे अक्षर आणि नंतर देखील एक अक्षर पाहिजे. तुम्ही जर निरीक्षण केलं तर इथं प्लस चिन्ह आहे, त्याच्या अगोदर यम आहे, नंतर झेड आहे, हे एक. त्यानंतर इथं या प्रकारचं चिन्ह आहे, याच्या अगोदर डी आहे, नंतर टी आहे. त्यानंतर हॅशटॅग आहे, याच्या अगोदर वाय आहे आणि नंतर ई आहे. म्हणजे 3 प्रकारचे आहेत. यानंतर पुढील प्रश्न, एक्स आणि वाय या 2 तोट्या अनुक्रमे 21 तासात आणि 24 तासात एका टाकीला भरू शकतात. एकाच वेळी तोट्या उघडण्यात आल्या आणि तळापाशी गळती झाल्याने टाकी भरण्यासाठी 48 मिनिट जास्त लागल्याचे आढळून आले. टाकी भरलेली असताना त्या वेळेदरम्यान कोणतीही तोटी न उघडल्यास टाकी किती वेळात त्या गळतीमुळे रिकामी होईल. एक्स आणि वाय या तोट्या आहेत. एक्स 21 तासात, वाय 24 तासात. यांचा जर तुम्ही लसावी घेतला तर तो किती येणार आहे 168. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे 168. कारण काय विचारलेलं आहे की तोटी न उघडल्यास टाकी किती वेळात गळतीमुळे रिकामी होईल. जी उघडी नसली तर पूर्ण टाकी किती वेळामध्ये भरते 168 तासामध्ये भरते. खालील 4 पैकी 3 शब्दजोड्यांमध्ये समान सहसंबंध आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी शब्दजोडी कोणती आहे. या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द मानले जावे आणि शब्दातील अक्षरे, व्यंजने, स्वर यांच्या संख्येच्या आधारे त्यांचे गट पाडले जाऊ नयेत. पती पत्नी बरोबर आहे, वडील आई बरोबर आहे आणि भाऊ बहीण बरोबर आहे. म्हणजे विरुद्ध लिंगी एक शब्द घेतलेले आहेत तर तो कुत्रा आणि सिंह हे होत नाही म्हणून 2 नंबरचा आहे. कारण या तिन्ही जे आहेत ते तिन्ही एक प्रकारशी संबंधित आहेत आणि कुत्रा सिंह विजोड दिलेला आहे. ज्या 4 शब्दजोड्या दिल्या आहेत त्यापैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे. वेगळी असलेली शब्दजोडी निवडा. गाढव खिंकाळणे होईल का तर नाही. घुबडाचा गुदकार असतो, मेंढी बे बे करते, उंट घरघर तर गाढवाचे ओरडणे असते. इथं खिंकाळणे दिलेलं आहे, खिंकाळणे हे घोड्याचं असतं त्यामुळे हेच चुकीचे आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण TCSने जे प्रश्न विचारलेले होते ते प्रश्नांचे विश्लेषण पाहिलेले आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.